हॅलो फ्रेंड्स, फुकटचे सल्ले या चॅनलसाठी मी अतुल शिधे एक नवीन पुढला सल्ला घेऊन. फ्रेंड्स, खूप आधीच्या एका एपिसोडमध्ये आपण हा फिल्म मीडिया हा किती अनसर्टन आहे, किती बेभरोशी आहे या विषयावर आपण बोललो. एक एपिसोड मी त्याच्यावर केलेला आहे आणि त्याच एपिसोडचं एक पुढला कनेक्ट म्हणून आजचा हा एपिसोड आहे. मी ही गोष्ट मागेच सांगितली होती की ह्या क्षेत्रामध्ये कधी काम असेल आणि कधी काम नसेल याची कुठलीही शाश्वती किंवा कुठलंही प्रेडिक्शन इथे करता येत नाही. आपण सतत इथे खूप काम आणि नो काम, प्रचंड काम असणे आणि अजिबात काम नसणे अशा पेंड्युलमवर आपण अखंडपणे इथे झुलत असतो. इथला प्रत्येक स्ट्रगलर हा मनात एक भीती बाळगून असतो की आज आपल्याकडे काम आहे, उद्या असेल की नाही, किंवा ज्याच्याकडे काही कामच नसेल तो आतुरतेने वाट बघत असेल की आज ना उद्या कधीतरी तर मला एखादं चांगलं सेटलमेंट, फिनान्शियल सेटलमेंट देणारं काम मिळेल. आणि ही भीती आणि ही अनिश्चितता हाच इकडला एक त्रिकालाबाधित सत्य आहे हे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि म्हणूनच माझा एक कळकळीने सल्ला असतो प्रत्येक स्ट्रगलरला की दोन्ही पायांनी उडी मारून ह्या क्षेत्रात कोणीही यायचं धाडस करू नका. हे जे क्षेत्र आहे हे इतकं काय म्हणू आपण त्याला, सुंदर दिसणारा असा एक पाण्याचा झरा आहे की जो वरवर खूप सुंदर वाहतं पाणी दिसतं आणि म्हणूनच लोकांना मोह आवरत नाही. दोन्ही पायांनी उडी मारून त्या पाण्यात उतरतात आणि तुम्हाला कधीच लक्षात येत नाही की कुठे खाली खडक आहे, कुठे गाळ आहे ज्यात तुम्ही रुतू शकता आणि तुमच्या नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरायची वेळ येऊ शकते. सो हे फक्त वरून सुंदर दिसणारं एक फसवं मायाजाल आहे, हे पहिलं डोक्यात ठेवा. आणि माझं असं कायम सांगणं असतं की ज्या व्यक्तीकडे, ज्या स्ट्रगलरकडे आप कमाई किंवा बाप कमाई ही इतकी जास्त आहे की पुढील 20 वर्ष तरी त्यांनी काहीही कमावलं नाही तरी त्याचं विनासायास उत्तम आयुष्य जाईल, सगळं छान राहील, त्याला काही टेन्शन राहणार नाही. त्यांनी लवकरात लवकर सेटल व्हावं, फिनान्शियली सेटल, त्यांनी कमवायला लागावं, अशा ज्याच्या गरजा आहेत, अशी ज्याची परिस्थिती आहे, त्यांनी इथे पूर्ण वेळ फक्त मी अभिनयच करणार आहे असा एक वेडेपणा डोक्यात ठेवून इथे यायचं धाडस करणं हे चुकीचं आहे. जसं मी म्हटलं तसं की बाबा तुमची आपकमाई असेल किंवा बापकमाई असेल तुमच्या पाठीशी आणि एक रगड पैसा, एक आर्थिक पाठबळ तुमच्या पाठीशी असेल तर, आणि ते असं की समजा 20 वर्ष तू काही कमवलं नाहीस तरी चालू शकतंय, अशा पद्धतीचं असेल तरी 10 वर्षाची एक लिमिट ठेवून तुम्ही याच्यात पूर्णपणे उतरा. 10 वर्ष अतोनात स्ट्रगल करा, अगदी अथक परिश्रम करा. जर तुमच्या नशिबाने तुम्हाला साथ दिली आणि तुम्हाला छान तुमचं करिअर सेटल झालं, इथे तुम्हाला उत्तम कामं मिळायला सुरुवात झाली तर ठीकच आहे, आनंदच आहे. पण जर 10 वर्षात तो टप्पा तुम्ही गाठू शकला नाहीत, स्थैर्याचा टप्पा असं आपण म्हणू की एक बँक बॅलन्स छान मिळालेला आहे, स्टेबिलिटी चांगली झालेली आहे, हे जर तुम्हाला 10 वर्षात तुम्ही साध्य करू शकला नाहीत तर ती जी 20 वर्षाच्या बेगमीतली 10 वर्षाची ती तुम्ही घालवलेत आणि 10 वर्ष अजून बाकी आहेत तेवढी तुमची बेगमी अजून आहे, अशी कंडिशन असतानाच तुम्ही इकडनं परत बाहेर पडा आणि तुमच्या दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जे तुम्ही अकॅडमिक्स म्हणून स्वतःचं कार्यक्षेत्र निवडलेलं असेल इथे येण्याआधीचं किंवा सायमल्टेनियसली तुम्ही चालू ठेवलं असेल तर त्या क्षेत्रात तुम्ही जा आणि 10 वर्षाची बेगमी तुमच्याकडे असताना तुम्ही वेळीच काढता पाय घ्या आणि वेगळ्या लाईनला जाऊन जिथे कुठं शक्य असेल तिथे सेटल व्हा. हे मी कायम सांगतो. पण ज्यांच्या खाली इतकं तगडा आर्थिक पाठबळ नसेल त्यांनी दोन्ही पायांनी उडी मारून ह्या डबक्यात उतरू नाही, हे माझं कळकळीचं सांगणं असतं प्रत्येकाला. कसं आहे की ज्यांना अभिनयाची आवड आहे, ज्यांना अभिनय क्षेत्रात करिअर करायची इच्छा आहे त्यांनी अभिनय या क्षेत्राला प्लॅन ॲक्शन ए म्हणून नक्कीच गृहीत धरावं की दिस इज प्लॅन ॲक्शन ए. पण प्लॅन ॲक्शन ए जेव्हा तुम्ही बळकट करायचा प्रयत्न करत असता त्याच वेळेला प्लॅन ॲक्शन बी तुमचा तयार होत असला पाहिजे.
म्हणजे इथे जर करिअर घडलं तर उत्तमच आहे, तेच आपण करायला इथे आलो आहे, सगळाच आनंद आहे. पण जर इथे तुमचं करिअर नाही होऊ शकलं तर प्लॅन ॲक्शन बी हा तुमचा आधीपासूनच तुम्ही बिल्टअप करत नेणं हे गरजेचं असतं, जेव्हा तुम्ही कधी पण इकडनं तिकडे शिफ्ट होऊ शकता. आता काही लोक याला निगेटिव्ह थिंकिंग असंही म्हणतात. मला काही लोकांनी असं सांगितलं पण की तुम्ही नकारात्मक बोलता, तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग करता, थिंक पॉझिटिव्ह, असं का तुम्ही विचारच कसा करता अशा पद्धतीचं माझ्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला. पण माझं असं म्हणणं असं की हो, तुम्ही याला निगेटिव्ह थिंकिंग म्हणताय, पण मी याला प्रिकॉशनरी थिंकिंग असं म्हणतोय, अल्टरनेटिव्ह थिंकिंग असं म्हणतोय. ठीक आहे ना, माझं स्वप्न अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर स्वप्न सोडून द्या असं मी म्हणत नाहीच आहे. स्वप्नाचा पाठपुरावा केलाच पाहिजे, ते स्वप्न सत्यात उतरवण्याची धडपडी केलीच पाहिजे. पण इथल्या प्रत्येक गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात ना. इथे असंख्य अशा गोष्टी असतात की ज्यात आपल्या नशिबाचा भाग हा खूप जास्त असतो. यू हॅव टू बी ऑन राईट प्लेस ॲट राईट टाईम इन फ्रंट ऑफ द राईट पर्सन, तर सगळी गणितं जमून येतात. आणि ही राईट गोष्टींची मालिका जुळून येणं हा खरंच खूप मोठा नशिबाचा भाग असतो. तर तुम्ही आंधळेपणाने इथे धावत येण्यापेक्षा सावधगिरी बाळगत येणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे थोडंसं खड्ड्यात पडून हातपाय लचकणं, मुरगळणं, खरचटणं इथपर्यंत ठीक आहे, पण तोंड फोडून घेणं, जीव जाणं हे तर काही बरोबर नाही ना. सो माझं असं म्हणणं असतं प्लॅन ॲक्शन बी म्हणजे काय, तर मीडिया व्यतिरिक्त इतर कुठलंही क्षेत्र की जिथून तुमचा एक अर्निंग सोर्स तुम्ही तयार ठेवू शकाल. तुम्ही किती कमावताय हा मुद्दाच नाही आहे. तुम्ही तुमच्या गरजा भागतील एवढं कमवा. तुम्हाला कमाई वाढवता येत नसेल तर गरजा कमी करा, कसंही करा, मॅनेज करा. पण साधारण कसं असतं ना की 21, 22, 23, 24, 25 वर्षापर्यंत तुम्ही आईवडिलांवर अवलंबून राहणं, घरातून पैसे घेत राहणं हे ठीक आहे, इट्स ओके. म्हणजे आज शेवटी आईवडीलच आहेत ते, तर त्यांनी जर तुमच्याकरता काही करत राहिले की त्यांना काही करावं लागलं तर त्यात त्यांनाही काही आक्षेप असण्याचं कारण नसतं आणि तुम्ही स्वतःला काही एकदम त्याचं डिप्रेशन घेण्याचं कारण नसतं. पण ही मुभा ही 25पर्यंत 26पर्यंतच आहे. पण तुम्ही जेव्हा 29-30ला पोचून सुद्धा तुम्ही त्याच अवस्थेत असाल आणि अजूनही रोजचं पेट्रोल भरण्याकरता किंवा अंगावरचं बनियन फाटला असेल तर त्याच्याकरता आईवडिलांकडे पैसे मागत असाल, तर मला वाटतं त्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ही दुसरी कुठली नाही. आणि लोक काय बोलतात, लोक काय तुमच्या मागे बडबडतात किंवा तुम्हाला टॉन्ट्स टाकतात हा मुद्दा फार पुढला. स्ट्रगलरलाच ते खायला लागलेलं असतं, मन त्याचं अस्वस्थ झालेलंच असतं. त्याला सगळ्यांना बरोबर कळत असतं की काय चाललंय आपल्या लाईफमध्ये. तुमच्या बरोबरीचे इतर मित्रमंडळी त्यांच्या इतर क्षेत्रांमध्ये बऱ्याच गोष्टी करत पुढे साध्य करून घेत छान यशस्वी ट्रॅकवर सेट झालेले असतात. अनेकांची उत्तम नोकरी धंदे लागतात, त्यांची लग्न होतात आणि तुम्ही अजून काही वर्ष मागे एक बॅकलॉगच उपसत असता. वयाची 27शी उलटते, 28शी उलटते, 29शी उलटते आणि अजूनही स्थैर्य, फिक्स इन्कम आणि त्या अनुषंगाने येणारे काही प्लॅनिंग्ज असतात आयुष्याचे, ते काही घटना घडत नसतात. आणि त्याचं डिप्रेशन हे तुम्हालाच एका लेव्हलनंतर खायला लागतं. किंवा जे पालकवर्ग, जे आईवडील 19, 20, 22व्या वर्षी तुमच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं अतोनात कौतुक करत असतात, 28व्या वर्षी किंवा 29व्या वर्षी तुमच्या अचानक एक वाक्य तुमच्या तोंडावर फेकतात, अरे करतोयस काय इतकी वर्ष, काही करायला जमलं नाही, काय नाही केलं आम्ही तुझ्यासाठी, तू जे जे म्हटलास ते सगळं आम्ही तुझ्यासाठी केलेलं आहे आणि अजूनही तू काहीही करत नाही आहेस. थोडक्यात तू किती नाकर्तबगार आहेस किंवा नाकर्ता आहेस हे बाप खाडकन एक दिवस जेव्हा ऐकवतो त्या व्यक्तीला, त्या स्ट्रगलरला, त्यावेळेला त्या स्ट्रगलरच्या पायाखालची जमीन अक्षरशः हादरते. पायाखालची जमीन कोणीतरी काढून घेतल्यासारखं त्याला होतं आणि डिप्रेशनचा एक प्रचंड मोठा बोजा त्याच्या मनावर, त्याच्या उरावर येऊन पडतो. पण माझं असं म्हणणं असतं ती वेळच का येऊ दिली. कारण प्रत्येक बाप जेव्हा तुम्हाला असे टॉन्ट टाकतो किंवा असं काहीतरी पोटतिडकीने ओरडतो तुमच्या 29-30ला, त्यावेळेला त्याचं काय चुकतं. त्यांनी आजपर्यंत खूप तुम्हाला मोहलत दिलेली आहे, तुम्हाला सवलत दिलेली आहे, तुम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे. पण इतकं रबरबँड का ताणावं की आईबापांचा पेशन्स संपेल. आणि ते जेव्हा तुम्हाला असं खाडकन काहीतरी ऐकवतात की तू काहीच करत नाहीस, त्यामागे पण त्यांचं कुठेतरी प्रेम आणि तुमच्याबद्दलची काळजी असतेच ना.
मुळात तुम्ही हा विचार आधीच करणं गरजेचं असतं. माझं असं म्हणणं नाही की लगेच 21व्या वर्षी किंवा 22व्या वर्षी तुम्ही कमवायला लागा. हा माझा मुद्दा नाही आहे. कुठल्याही गोष्टीला सुवर्णमध्य असतो. तुम्ही स्वतःला टार्गेट ठरवणं खूप गरजेचं असतं की ह्या इतक्या वर्षाचा मी होईपर्यंत मी फुल फ्लेज ह्याच्यात देणार आहे. तो तेवढ्यात जर मी काही करू शकलो नाही तर साईड बाय साईड माझं प्लॅन ॲक्शन बी मी तयार करून ठेवतो आहे. म्हणजे एका सर्टन लेवलनंतर माझ्यावर नामुष्कीची वेळ येऊ नाही, माझ्यावर डिप्रेशनची वेळ येऊ नाही, म्हणून मी प्लॅन ॲक्शन बीची तयारी करून ठेवतो आहे. आणि हळूहळू मी प्लॅन ॲक्शन बीकडे शिफ्ट होईन. जर प्लॅन ॲक्शन ए म्हणजे माझा अभिनय इथे जर मी काही करू शकलो नाही तर मी इथे सेट होईन. माझं असं म्हणणंच नाही तुम्ही किती कमवा. तुम्ही महिना 1500 कमवताय का 5000 कमवताय का 50,000 कमवताय का 5 लाख कमवताय हा मुद्दाच नाही आहे. तुमच्या गरजा भागतील एवढं कमवा. महिन्याची 1 तारीख आणि महिन्याची 31 तारीख एकमेकांना नीट भेटतील एवढं तुम्ही कमवा. मग ती कमाई चालू असताना एका पायाने, याचा अर्थ एक पाय कुठेतरी दुसऱ्या क्षेत्रात फिक्स करून दुसऱ्या पायाने तुम्ही या पाण्यात खेळा. काय खेळायचं ते नाही. लॉंग टर्म कमिटमेंट्सची मोठी मोठी कामं तुम्हाला करता येणार. शॉर्ट टर्म कमिटमेंट्स घ्या. मोठ्या सिरियलमधले छोटे छोटे महत्त्वाचे रोल्स घ्या. फिल्म्स करा, ॲड्स करा, कॉर्पोरेट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज, प्रेस ॲड्स, प्रिंट ॲड्स, बराच मीडिया असतो शॉर्ट टर्म कमिटमेंटशी निगडीत. सो तुम्ही एक पाय कुठल्या तरी क्षेत्रात फिक्स ठेवून तुमचा बसायचा पाठ हा फिक्स करा आणि दुसऱ्या पायाने ह्या पाण्यात खेळत राहा, ज्याला आपण जेवणाचं ताट असं म्हणू. कधी ताटभर जेवण आलं, ताटभर जेवा. कधी नुसतं चहाब्रेड खाऊन उठायची वेळ आली, चहाब्रेड खाऊन उठा. कधी नुसतं पाण्याचा ग्लास पिऊन उठायची वेळ येईल. पण बसायचा पाठ मात्र तुमचा कोणी काढून देऊ शकणार नाही. ती स्टेबिलिटी तुमच्या आयुष्यात कायम राहील. सो दॅट इज प्लॅन ॲक्शन बी. त्यामुळे माझं प्रत्येक स्ट्रगलरला हे सांगणं असतं की स्वतःचा स्वाभिमान जपण्याकरता, दुसऱ्या कोणाकरता नाही, दुसरं कोणी म्हणतंय म्हणून नाही, मी म्हणतोय म्हणून तर अजिबातच नाही, तुमचा स्वतःचा स्वाभिमान जपण्याकरता तुम्ही प्लॅन ॲक्शन ए म्हणजे अभिनय क्षेत्राच्या व्यतिरिक्त प्लॅन ॲक्शन बी, मग तो कुठलाही असेल, तुम्ही पार्ट टाईम जॉब करा, फुल टाईम जॉब करा, एखादा बिझनेस करा, काही करा, तुमचा एक अर्निंग सोर्स डेव्हलप करा, जिथून छोटासा का होईना पण एक इन्कमचा सोर्स तुमच्या हातात येत राहील दर महिना. आणि मग त्या आधारावर ती मनाची निश्चिंतता असताना तुम्ही इथे क्रिएटिव्हली बऱ्याच गोष्टी करू शकता. ठीक आहे, माझं असं म्हणणं असतं असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी वर्षानुवर्ष 25-25, 30-30 वर्ष नोकऱ्या केलेत. कोणी पार्ट टाईम जॉब केलेत, म्हणजे कोणी बँकांमधनं लागले, कोणी काही BST किंवा PMT सारख्या सर्व्हिसेसमध्ये जॉब केलेले काही लोक मला माहिती आहेत की ज्यांनी 30-30 वर्ष उत्तम सेटल्ड जॉब त्यांनी चालू ठेवला आहे. त्यातून त्यांनी बँक बॅलन्स व्यवस्थित तगडा बनवलेला आहे आणि 20-25 वर्ष 30 वर्ष व्यवस्थित जॉब झाल्यानंतर त्यांनी तो जॉब सोडून फुल टाईम ह्या क्षेत्रात आलेले आहेत. ठीक आहे, तुमची अगदी हिरोगिरी करण्याची जी स्वप्न असतील कदाचित ती नाही पूर्ण होणार, कदाचित तो काळ निघून जाईल पुढे. पण शेवटी अभिनय हा अभिनय असतो, कला ही कला असते. जाता जाता तुम्ही थोडंफार करत राहू शकताच आणि व्यवस्थित जॉब सांभाळून एक 20-25 वर्ष जॉब करून तुम्ही छान एक फिनान्शियल स्टेबिलिटी सेट केल्यानंतर पुढे आयुष्य पडले तुम्हाला तुमचं जे आतली कला आहे ती फुलवण्याकरता किंवा तुमचा छंद जोपासण्याकरता. तर ह्या गोष्टीचा नक्की विचार करा की एव्हरी स्ट्रगलर शुड कीप प्लॅन ॲक्शन बी रेडी. प्लॅन ॲक्शन ए प्लॅन करता करता प्लॅन ॲक्शन बीची पण तयारी सायमल्टेनियसली चालू ठेवलीत तर मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्याचशा चिंता ह्या तुमच्यापासून जे इथे डोकं खाणाऱ्या चिंता आहेत त्या लांब राहतील आणि तुमचं मन फ्रेश राहील आणि क्रिएटिव्हली तुम्ही तुमच्या आवडत्या कार्यक्षेत्रात छान काम करू शकाल. कारण खिसा आणि पोट भरलेलं असेल तर क्रिएटिव्हिटी ही खूप तेजीत राहते. जेव्हा खिशाला भगदाड पडलेलं असतं आणि पोटात अन्न नसतं त्यावेळेला क्रिएटिव्हिटी फार काही साथ देते असं मला तरी वाटत नाही आहे. तर हे माझं म्हणणं तुम्हाला पटलं असेल तर आजचा एपिसोड लाईक करून टाका, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लॅन ॲक्शन बी बनवायच्या मागे लागा. थँक्यू.